हो का, बघू शकताय तुम्ही, असे हे कडंग कडंग कुरकुरीत कराम कुरुम लागते असा झाला हे वडा. हो का, खायला तर असा इतका कुरुम कुरुम कडंग झालाय. 1/2 किलो पोहे घेतले, ते पाणी ओतून स्वच्छ धुवून घेते. 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले. आता ह्याला 2 मिनटं मी झाकून ठेवते. असं 2 मिनटं झाले, पोहे ह्या पाटीत ओतून घेते. असं हे का मऊ भिजवायचं पोहे. पोह्यासाठी लागणारं साहित्य दावते मी. 5 मिरच्या चिरून घेतल्या, त्या एवढी कोथिंबीर आहे, हे वल्लं खोबरं आहे, एवढं बेसनाचं पीठ आहे, आणि ही कढीपाला आहे. मिरची टाकून घेते यात. कढीपाला पण टाकते. कढीपाला टाकायचा बरं का यात. कोथिंबीर टाकायची अशी. भरपूर कोथिंबीर लागते यात, भरपूर टाकायची. वल्लं खोबरं किसून घेतले, ही पण ह्यात टाकणं लय गरजेचं आहे. असं टाकून घ्यायचं यात. असं सगळं हातानं मिसळून घ्यायचं एक बरे. असं चवीपुरतं मीठ टाकायचं यात. मीठ बी टाकल्यावर असं चौकड त्याचा एक जीव करून घ्यायचा. बेसन थोडं लागतंय, असं बेसन वरनं टाकून घेते एवढं. ह्यात बेसन टाकलंय म्हणजे कलर चांगला येण्यासाठी. आता हे चांगलं असं मळून घ्यायचं. रोज नाश्त्याला तेच पोहे खाऊन कंटाळा आलाय, म्हणून आज म्हणलं पोह्यापासून एक वेगळा पदार्थ करावा. थोडंसं पाणी 1 चमच्यावर घेते. आपलं पीठ मळून झालं. जसं गोल गोल गोळ्या करून घेते. ओलं खोबरं ते टाकले ना, खायला एकदम लय मस्त लागणार आहे ती वडं. आज आपण पोह्यापासून करणार आहे वडं. तुम्ही कधी केलं नसेल तर एक वेळेस करून बघा तुम्ही पण. खायला लय खमंग लागते ती वडे. असे अशा 10 गोळ्या करून घेतल्या. त्या तेल तापायला ठेवले, हाताला जरा पाणी लावते. असं पोळी केली ना, तिचाही असा चपटा वडा करायचा. एक वडा सोडून घेते. लगे हलवायचं नाही. टाकल्या 1 मिनिटभर असंच तळू द्यायचं तेलात. मग त्याला झाऱ्या लावायचा. असं पलटी करून घ्यायचं. टाकल्यावर 1-2 मिनिटांनी परत पलटी करायचं. काय होत नाही. असं दमानच तळू द्यायचं ह्याला, कारण ह्याला तळायला जरा टाईम लागतोय. असा कलर येतो तुम्ही पण तळून घ्या. काढून घेते. गॅसवर करत असलं तर फुल गॅसवरच ही वडे तळून घ्या. चुलीवर करत असला असा भरपूर जाळ लावा. पहिला एक घाणा काढला होता, हे दुसरा घाणा काढून घेते. बघा हे वडे किती कुरकुरीत झाले, तुम्हाला दावते. हो का, बघू शकताय तुम्ही, असे हे कडंग कडंग कुरकुरीत कराम कुरुम लागते असा झाला हे वडा. तेल काय दिसणारच नाही, तेलकट नाही, ती काय नाही, ती खायला पण चांगली आहे. ती पाहुणे जरी आले, पोहे न करता तुम्ही जर 5 मिनिटात ही असं वडं जर करून द्याचाल तर पाहुणे लय नटतील, तुमचं कौतुक करतील. बड्डे पार्टीला सुद्धा ही लगेचच 5 मिनिटातच होणारे अशी वडे येते ही पोह्यापासून. तुम्ही सुद्धा एक वेळा करून बघा. लिटरमिनची पार्टी असू द्या, त्यात सुद्धा ही वडं केलं तरी सुद्धा चालतं. नाश्त्याला करा किंवा संध्याकाळी 5-6 वाजता करा. हे असं वडं करा. स्वादसोबत खावं वाटलं स्वादसोबत खावा, किंवा कशी तर चटणी करा, किंवा असंच नाही काही खावं वाटलं तर तुम्ही काय करा माहिती आहे का, असं हे वडे करा गरम गरम, आणि 1 चहाचा कप, 1 घोट चहा प्यायचा आणि 1 वडा खायचा. त्याची गंमतच लई नाही रे हो खाण्याची. सारखं सारखं पोहे खाण्यापेक्षा तुम्ही सुद्धा एक वेळेस असं नक्कीच करून बघा. ह्यात काय जास्त काय लागत नाही, थोडक्या सामानातच ही सगळं होतं आहे. मी केले ती, तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमधनं सांगा. हो का, खायला तर असा इतका कुरुम कुरुम कडंग झाला आहे. बघा मी एक खाते, तुम्हाला दावते आवाज. आहे का नाही कडंग? घरातल्या सगळ्यांना आवडेल, किंवा पाहुणेरावळं आल्यावर केलं तर त्यांना सुद्धा आवडेल अशा प्रकारचे ही वडे केले. ते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.